पाहताय टीव्ही 9 मराठी टॉप 9 या बातमीपत्रात सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहणार आहोत राजकीय बातम्या। आतापर्यंत 54 लाख नोंदी सापडलेल्या आहेत आणि या नोंदींवरून सगळे सोयऱ्यांना सुद्धा जात प्रमाणपत्र द्या। मुख्यमंत्र्यांसोबतच्या ऑनलाईन बैठकीमध्ये सगळे सोयऱ्यांच्या मागणीवर जरांगे ठाम। मराठवाड्यामध्ये नोंदी तपासल्या गेल्या नाहीत तर दाखले कसे मिळणार? जरांगेंचा सवाल। मराठवाड्यातील प्रत्येक गावचा रेकॉर्ड तपासला जाईल, मुख्यमंत्र्यांचा जरांगेंना शब्द। मराठवाड्यामध्ये प्रत्येक गावाचं रेकॉर्ड 100% तपासलं जाईल। तिथे स्पेशल ड्राईव्ह घेऊ आपण आणि 100% तपासू आणि त्याच्यामध्ये कुठेही काही हायगाय होणार नाही। आणि म्हणून मी आपल्या बैठकीच्या अगोदर सर्व विभागीय आयुक्तांना आणि कलेक्टरना देखील सूचना दिल्या। परंतु आता जे तुम्ही निदर्शनास आणलंय त्याप्रमाणे मी सांगतो, प्रत्येक गाव जे आहे 100% त्याची तपासणी केली जाईल। हो, कुणबी प्रमाणपत्र तपासण्याचं काम 85% पूर्ण। सरकारची माहिती। 24 जानेवारीला सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी। सरकार भक्कमपणे बाजू मांडणार। बैठकीमध्ये शिंदेंचं वक्तव्य। वाटत होतं की पिटिशन जशी फेटाळली एक प्रोसेस लिस्टिंग करून ती आयटीला देखील मान्यता सुप्रीम कोर्टाने दिलेली। समिती नेमली पण खालचे अधिकारी रेकॉर्ड देत नाही। जरांगेंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार। कामचुकार अधिकाऱ्यांची नावं द्या, कारवाई करू, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। मी समिती नेमली, तुम्ही मरमराई केली, परंतु खालचे अधिकारी रेकॉर्डच देत नाहीयेत। तर शिंदे साहेबांच्या समिती मरणाचं काम करते, खालचे अधिकारी जर कामच करणार नसले तर अहवाल निरांकन येणार। याच्यात कसला जातीवाद असला पाहिजे अधिकाऱ्यांपाशी? कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण देणार। मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीमध्ये शिंदेंचं आश्वासन। तर 20 जानेवारी नंतर सरकारचं काहीही ऐकणार नाही, जरांगेंचा इशारा। जानेवारीच्या आत हा डाटा पूर्ण तुम्ही तयार करा। जरांगेंच्या कुटुंबामध्येच एकही कुणबी नोंदी आढळली नाही। अंतरवाली गावातही एकही नोंद नाही। जरांगे पाटलांची माहिती। कुणाच्याच नाही सापडल्या नाही माय सापडून नका सापडणे माय बाप्पा लेकरांच्या सापडल्या हेच मला सापडून नाही सापडत नाही सापडत नाही। मय नाही, साष्ट पिंपळगावचे नाही, बांबेरीचे नाही, अंतरवालीचे नाही, बऱ्याच जणांचे सापडण्याचं आमचं धोरण कुठे टिकिता? घाईत काढलेला जीआर टिकणार नाही, त्याचा उपयोग काय? बच्चू कडू यांचा मनोज जरांगे पाटलांना आवाहन। आपल्या आंदोलनाला 80% यश मिळालेलं आहे, बच्चू कडूंचं विधान। अदानी विरोधात ठाकरे गटाची लढाई तशीच शेतकऱ्यांची ही लढाई, म्हणून उद्धव ठाकरेंची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा केली। स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांची माहिती। महाविकास आघाडीमध्ये जाणार नाही, आम्ही स्वबळावर निवडणूक लढणार, असंही केलं स्पष्ट। एका उद्योगपतीसाठी धरण आणि पाण्याचा सौदा सुरू आहे आणि त्या विरोधात आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी राजू शेट्टी भेटले। संजय राऊतांची माहिती। धरण आणि पाणी याचाही कसा सौदा सुरू आहे त्या संदर्भातल्या एका आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी राजू शेट्टी आज माननीय उद्धव ठाकरेंना भेटले। एवढीच माझ्याकडे माहिती आहे, मी त्यावेळेला चर्चेत सहभागी होतो।